नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहे, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. एक छोटासा व्हिडिओ बनवते. बघा, खूप काही इंट्रोडक्शन मी देणार नाहीये. हे एक पुस्तक आहे जे कोणाचं आहे तर आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे पुस्तक आहे. तर बघा, याचं PDF मला टेलिग्रामवर बघण्यात आलं. त्याच्यानंतर हे पुस्तक ओव्हरऑल जेव्हा मी त्याचं PDF बघितलं तेव्हाच हे पुस्तक मला खूप आवडलं. त्याच्यानंतर मी परमिशन घेतली आणि मग मी ठरवलं आहे हे मी घेऊन आले. या पुस्तकाची किंमत किती आहे? 420 रुपयाची किंमत आहे. मला मिळालं आहे 300 रुपयांना. ठीक आहे, माझ्या जिल्ह्यातल्या बुक शॉपमधून मी हे घेतलेलं आहे. बघा, हे पुस्तक मी तुम्हाला दाखवते. पर्सनली मला ह्या पुस्तकाची ठेवण आवडलेली आहे आणि मी तुम्हाला सांगते सरळ सेवा आणि इन्क्लुडिंग मी तुम्हाला सांगते की MPSC साठी सुद्धा हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही ठेवण बघितली की तुम्हाला कळेल किती सुंदर पुस्तक आहे ते. बघा, पुस्तकाचं हे फ्रंट पेज आहे. तर लिहिलेलं काय आहे बघा, GK वन लाइनर रिव्हिजनसाठी बेस्ट बुक. ठीक आहे, रिव्हिजनसाठी बेस्ट बुक. त्याच्यानंतर घटकानुसार प्रश्न, परीक्षांमध्ये आलेले प्रश्न, अपेक्षित सराव प्रश्न. कोणते कोणते टॉपिक कव्हर केलेले आहेत? इतिहास, त्याच्यात प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, इव्हन समाज सुधारक सुद्धा कव्हर केलेले आहे. भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, जे रिसंटच्या चालू घडामोडी आहे त्या सुद्धा कव्हर केलेल्या आहे. पर्यावरण आणि संकीर्ण. उपयुक्त कोणाकोणासाठी आहे बघा? पोलीस भरती, उपयुक्त MPSC, पोलीस भरती, सरळ सेवा परीक्षा, गट ड परीक्षा यांच्यासाठी. ठीक आहे, तर असं हे पुस्तक आहे. पुन्हा याचं विशेष म्हणजे काय तर विशेष पुरवणी म्हणून काय काय दिलेलं आहे? पोलीस भरती, वनरक्षक भरती, उत्पादन शुल्क यांचे 2024 मध्ये जे काही प्रश्न आहे ते वन लाइनर स्वरूपात दिलेले आहे. तर अशा पद्धतीने हे पुस्तक आहे. तुम्हाला एकदा मी पुन्हा दाखवते की आतमध्ये काय काय दिलेले आहे माहिती. एकदा तुम्ही फक्त हे पुस्तकाची रचना बघून घ्या. बघा, याच्यात काय दिलेलं आहे प्रस्तावनेमध्ये? ही आहे प्रस्तावना. याच्यात काय दिले? या पुस्तकात विशेष पुरवणी म्हणून 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या सामान्य ज्ञानाचे प्रश्न वन लाइनर स्वरूपात दिले आहेत. त्याच पद्धतीने वनरक्षक व उत्पादन शुल्क यांचे प्रश्न सुद्धा दिले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाच पुस्तकातून अनेक परीक्षांचा अभ्यास होईल. अत्यावश्यक तिथे तक्ते आणि ट्रिक्स दिलेले आहेत. हे पुस्तक दिल्याने हे पुस्तक वाचायला आणि लक्षात ठेवायला सोपे जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, हे मी वाचून दाखवणार नाहीये, पण जस्ट तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. पुस्तकामध्ये कोणकोणते प्रश्न घेतले आहेत हे इथे दिलेलं आहे. नंतर हे पुस्तक कधी अभ्यासावं हे पण इथे दिलेलं आहे. कोणकोणत्या परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त असेल याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आणि या पुस्तकात दिलेल्या विशेष अंकांचा काय उपयोग होईल हे सुद्धा याच्यात दिलेलं आहे. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर ही बाकीची माहिती दिलेली आहे. तर बघा, ही आहे अनुक्रमणिका. दिसते तुम्हाला? अनुक्रमणिकेमध्ये पोलीस प्रशासन, नंतर राज्यशास्त्रामध्ये राज्यघटना, पंचायत राज, नंतर इतिहासमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि समाज सुधारक. ठीक आहे, बरं ठीक आहे. मी आधुनिक इतिहासाचं पण नाव घेतलं होतं. मला बघावं लागेल आधुनिक आहे की नाही. मी बोलताना बोलली, पण समाज सुधारक तर आहे 100% दिलेले. प्राचीन, मध्ययुगीन, इतिहास आहे. भूगोल, महाराष्ट्र, भारत, जग, पर्यावरण, अर्थशास्त्र, नंतर विज्ञान मध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संकीर्ण आहे. नंतर चालू घडामोडी दिलेले आहे. आणि विशेष पुरवणी बघा, सामान्य ज्ञानमध्ये पोलीस भरती 2024, वनरक्षक भरती 2024, उत्पादन शुल्क भरती 2024. बघा, इथे पोलीस प्रशासन जे आहे तर इथून स्टार्ट होतं ते. आणि तुम्हाला मी थोडंसं पुस्तक दाखवणारच आहे म्हणजे तुम्हाला पुस्तकाची रचना कळेल. आणि हे पुस्तक माझं तरी टार्गेट आहे की व्यवस्थित कंप्लीट करून घ्यायचं आहे. रिव्हिजनसाठी हे पुस्तक आहे. तर ठीक आहे, मी हे एवढं तुम्हाला दाखवते आहे. मला काही चार्ट पण तुम्हाला दाखवायचे आहे. इवन मला पॉलिटिक्स ज्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे तर ते पण छान दिलेले आहेत. पॉलिटिक्स मांडणी पण खूप छान आहे. त्यामुळे मग मला हे पुस्तक खूप घेण्याची इच्छा झाली आणि शिकवण्याची सुद्धा इच्छा झाली, कारण वेगळ्याच पद्धतीने मांडणी आहे. ठीक आहे, बघा इथे पण किती छान दिलेलं आहे. येथे गोंधळ करू नका. हां, आणि हा तक्ता दिलेला आहे. पुढे बघा, हां इथेही दिलंय बघा, येथे गोंधळ करू नका. अशा गोष्टी दिलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्याच असतात. इथे पण आहे बघा दिलेलं त्याच पद्धतीने. हां, अजून दाखवते.
आता सगळं तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण ॲटलिस्ट तुम्हाला हे याचं गांभीर्य कळेल की हे पुस्तक महत्त्वाचं किती आहे आणि मी जे लेक्चर्स आणेल ते पण किती महत्त्वाचे असतील, कारण खरंच रिव्हिजनच्या दृष्टीने हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. आता बघा, फॉर एक्झाम्पल अर्थसंकल्प या टॉपिकवर वन लायनर किती छान छान दिलेले आहेत. मी वाचून दाखवत नाही, जस्ट तुम्हाला दाखवते. नंतर बघा, हे जे कंपॅरिझन आहे ना 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती, अतिशय महत्त्वाचं आहे. असं कंपॅरिझन करून अभ्यास केला की खूप चांगलं असतं. त्याच्यानंतर बघा, इथे पण नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा चार्ट दिलेला आहे. दाखवते मी तुम्हाला, तुम्ही फक्त बघत राहा. बघा, ओव्हरऑल पुस्तक छानच आहे, पण स्पेसिफिक मला त्यांचं सायन्स ज्या पद्धतीने दिलेलं आहे ना, बारीक सारीक गोष्टी त्या पण खूप मला आवडलेल्या आहेत. चार्ट फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे खरंच हे रिव्हिजनच्या दृष्टीने खूप 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 सुंदर पुस्तक आहे. आपण हे स्टार्ट करूया लवकरात लवकर, म्हणजे माझ्याकडून तर मी प्रयत्न करणार आहे लगेच स्टार्ट करण्याचा. बघा, अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना आहे. तर फक्त मी आता इथे बघा, भारतातील महत्त्वाच्या AI घटना, त्याच्यानंतर हे जे आहे तुम्हाला सांगितलं होतं पोलीस प्रशासनावर किंवा पोलीस भरतीवरचे जे काय प्रश्न होते ते बघा, जिल्ह्यावाईज अमरावती शहर इकडे दिलं आहे, इथे नाशिक शहर, अशा पद्धतीने इकडे नागपूर शहर. तर ह्या पद्धतीने कंप्लीट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे बघा जालना पोलीस, नंतर इकडे भंडारा पोलीस. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. पुढे पण दाखवते. इथे बघा कारागृह पोलीस, नागपूर कारागृह पोलीस. त्यानंतर इथे आहे लातूर चालक. हे बघा, इथे वनरक्षक भरती. अशा पद्धतीने हे दिलेले आहेत आणि वन लायनर स्वरूपात दिलेले आहेत. बरं, याच्या आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की म्हणजे जे काही मी आदरणीय राजेश भराटे सरांचं GK वन लायनरची सिरीज स्टार्ट केलेली आणि ती संपत आलेली आहे, ती मला कंप्लीटच करायची आहे. तर जी ही सिरीज स्टार्ट केलेली होती मी राजेश भराटे सरांची, ती पण मी 100% कंप्लीटच करणार आहे. कुठेही त्यात आता ठीक आहे थोडा खंड पडलेला आहे, पण ती मला कंप्लीट करायचीच आहे 100%. तर कोणी हे वाटून घेऊ नका की मॅडमने हे पुस्तक स्टार्ट केलं किंवा हे जे मी स्टार्ट केलेलं आहे कोणतं चालू घडामोडी 600 सराव प्रश्न, हे जे मी चालू केलेलं आहे, ह्या सिरीज चालू केल्या म्हणजे मी राजेश भराटे सरांचं पुस्तकावर दुर्लक्ष करते अजिबात नाही. ते पुस्तक माझं प्रायोरिटी होतं आहे आणि असेल. ते पुस्तक मी तुमचं कंप्लीटच करून घेणार आहे. फक्त काही दिवस फक्त मला जमत नाही आहे, त्यामुळे एक 10-12 दिवस फक्त थांबा. त्याच्यानंतर राजेश भराटे सरांचं पुस्तक कंप्लीट करून घ्यायला अजिबातही वेळ लागणार नाही आहे. ठीक आहे, तर हे पण मला तुम्हाला त्या अनुषंगाने सांगायचं होतं. आणि ह्या सिरीज ही तुम्ही बघता आहात, तुम्हाला आवडते पण आहे. मी अजून त्याच्यात छान छान जास्त माहिती देण्याचा नक्कीच तुम्हाला प्रयत्न करेल. ठीक आहे, आणि याचे पण लेक्चर्स लवकरात लवकर यायला सुरुवात होईल. तर एवढंच सांगण्यासाठी मी आले होते. धन्यवाद.